नियम, श्रावणात नियम करायचे असतात. खरं तर नियम चातुर्मासात करतात, 4 महिने पाळायचे असतात. पण आमच्यासारख्या बऱ्याच जणांना जमत नाही, त्या फक्त श्रावणात नियम करतात. आता श्रावणात नियममध्ये मी मराठवाड्यात नसते, त्यामुळे तिकडे एकभुक्त किंवा नक्क करतात, म्हणजे एकटा जेवतात. मी म्हटलं इतकी सगळी जण एवढं करतात तर आपणही करून धरावा, विचार तर केला. पण एकभुक्त राहणं फार अवघड आहे. पण पहिला विचारायला सकाळी जेवायचं का संध्याकाळी? संध्याकाळी जेवायचं नाही जेवलं तर मला झोप येते, त्यामुळे संध्याकाळचं जेवण जेवावं लागतं. दुपारी नाही जेवलं तर एनर्जी राहत नाही, कामं कोण करील. म्हणून मी असं ठरलं की असला काही आपण करायचं नाही, आपण साधा सुटसुटीत असा करायचा. नियम सोपा असला पाहिजे, दुसऱ्याला त्रासदायक नको, आपल्यालाही त्रासदायक नको, सगळ्यांना सहजी जायला पाहिजे. मग असं फिकरचा विचार केला म्हणजे नाहीतरी आता शुगर जरा आलीच उंबरठ्यावर, तर आता सगळ्यांना सांगतातच आहेत कमी कमी आपण साखर सोडावी, गोड पदार्थ सोडावा. साखर सोडण्यापेक्षा गोड सोडावा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी योगाच्या क्लास गेले तर तिथे चर्चेचा विषय काय होता? श्रावणात करायच्या गोड पदार्थ. शुक्रवारी पुरणपोळी, नारळी पौर्णिमेला नारळी भात, त्याच्यानंतर पिंड, त्याच्यानंतर रोज काही ना काहीतरी पदार्थ करणार. अगदी साखरंब्यापासून इव्हन आपण म्हणतो साखरेचा पाक आपण करतो तो, तिथपासून गुलाबजामपर्यंत, केळ्याच्या शक्करीपर्यंत इतकी चर्चा झाली. आणि मी मुळातच गोड खायची. गोड खायचं नाही म्हणजे मला घरी एकपर्यंत म्हणायला गोड खायचं नाही हे आपल्याला शक्य नाही, तेव्हा आपण गोड काही खायचं सोडायचं नाही. पण घरी एक पण मी विचार केला असतो तर येत होते, त्यामुळे फार वेळ लागला नाही. आपण भात सोडूया. भात सोडणं काही फार अवघड नाही आहे. भात नाही खाल्ला 1-2 दिवस चालायचा नाही झालं नाही त्याचा. त्याच दिवशी आमच्या मावशीनी त्यांचा भात उरला म्हणून फोडणीचा भात, पोळ्याचा पापड असं सगळं केलं होतं. मला सांगा इतक्या सगळ्या पक्वांना फोडणीच्या भातासारखं पक्वांना नाही होत. इतका सुंदर लागतो आदल्या दिवशीचा भात फोडणीला टाकायचा. आणि भाताचे प्रकार तर किती चित्रांना करता येतं, नंतर पुलाव प्रकारचे, मसाले भात, या सगळे प्रकार आठवतात. नाही बाबा भाताचं काही मला जोडलेलं असं वाटत नाही, आपण भात मीठ नको सोडायला. मग काय सोडायचं? चहा सोडूया का? नको, कारण चहा नाही केला ना तर माझं डोकं दुखतं आणि मी डोकं दुखायला तर घरदार आजारी पडेल ना, त्यामुळे चहा बिया सोडणार नाही. आपण कॉफी सोडूया. खरं सांगायचं म्हणजे मला कॉफी आवडतच नाही, आम्ही कॉफी पीत नाही, आमच्या घरात कॉफीसुद्धा नाही. पण मी थोडा विचार केला म्हटलं काही जनाची मी मनाची लाज आहे की नाही, कॉफी सोडते ही गोष्ट आपण पितच नाही, ती सोडतं कितपत योग्य आहे असं विचार करत असताना शेजाऱ्यांचे चिरंजीव बसलेले म्हणजे आई हे सगळं सोडण्यापेक्षा 2 तास तो बोलायचं सोड, मग केलं तरी खूप झालं. मी विचार केला खरंच असा विचार करावा काय, पण त्याच्यानंतर 2 मिनिटात वर्तमान प्रचाराच्या पलीकडून म्हणजे 2 तास कशाला, 1 तासापुरता नियम केला तरी पुढे महिनाभर पार म्हणजे झालं. 1 महिना तू 1 तास जर बोलू नकोस म्हणजे त्याचा सोपा आहे नियम न करायला काय झालं. सकाळी म्हटलं हा 1 तास कुठला घ्यायचा ह्या विचार मला विचार केला. सकाळी सकाळी क्लासला जायचं असतं, मुलांना उठवायचं असतं, त्यांच्या आवडणं आंघोळी, त्या काळात तर मला न बोलून चालायचं नाही, कारण ऑफिसला जाईपर्यंत ती जबाबदारी माझी असल्यासारखी असतं. ऑफिसला ते जातात, मुलं शाळेत जातात, पण मला टेन्शन असतं. ते एकदा गेले की मग मी मोकळी असते. मग मी विचार केला आता आपण हा तास मिळाला नाही, पण तुम्हाला सांगते त्याच वेळेत माझ्या भांडीवाली, धुणंवाली, झाडू पोचावाली या सगळ्या बायका इतक्या व्यवस्थित येतात आणि मग त्यांचं जवळजवळ 4 दिवसांना आपापसात गप्पा, मग मलाही त्याच्या बातम्या कळत असतात आणि लक्ष द्यावं लागतं हो आमच्या बायकांकडे. मी जरा इकडे तिरकं पाहिलं की त्या असा पोचा खालून झाडू घ्यायच्या वेळी पोचाच्या शिरूनच घेतात, त्यामुळे मला लक्ष ठेवण्यासाठी तरी मला बोलावंच लागेल. त्यामुळे 2 तास ते उपयोगाचा नाही. मग आपलं जरा आराम दिला झाल्यावर जेवणानंतरचा तो तास आहे ना, तो तास ठेवावा. माझी पक्क मनाशी ठरवलं आणि मला एकदम आठवलं की शेजारच्या काकू त्या तासाभरात माझ्याशी गप्पा मारायला येतात त्या तारमिंटाचा. का तर त्यांच्या सुनेच्या बागाया कोणीतरी ऐकायला लागतं ना, कोणी काय केलं, त्यांना वाटतं की मला खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी पण असं मन लावून ऐकून देते. आणि शिवाय कॉलनीतल्या बातम्या कशा करायच्या तुम्हाला माहिती आहे का? परवा त्या कुलकर्ण्यांच्या पलीकडे राहतात, त्यांची नाट पळून गेली, त्या आल्या नसत्या तर मला कळलंच नसतं. आणि ह्या महत्त्वाच्या बातम्या कळण्यासाठी मी ठरवलं की हा तासही उपयोगाचा नाही. सगळ्या काही सगळीजणं येतात, मग आपण त्या तासातही काही करू शकत नाही. एकंदर हे न बोलणं वगैरे जरा फार अवघड दिसतंय, त्यामुळे मी तेही नाही करायचं असं ठरवलं. मग त्याच्यानंतर विचारायला काहीतरी ना काही सोडून केलं पाहिजे आपण 1 महिनाभर. मग आमच्या शेजारी जोशी म्हणून राहतात,
त्या जोशीबाई रोज सकाळी उठल्या उठल्या इतकी सुंदर टिपक्यांची रांगोळी काढतात आणि त्या रांगोळीत रंगही अतिशय सुरेख करतात. मला आठवलं एलिमेंटरी वगैरे परीक्षा करायला माझ्या चित्रकलेच्या, चला ठरलं आपण आता उद्यापासून रांगोळी काढायची ठरवलं. आणि रांगोळी करायची ठरवल्यावर आपण त्यातलं रांगोळीचं पुस्तक काढलं टिपक्याचं, रांगोळी जाऊन विकत आणली, रंग आणले आणि टिपके काढायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं एक रेख अशी वर लागते, एक रेख सरळ, एक रेख खाली आणि टिपके तर विविध आकाराचे आहे. कुणी गोंडस, कुणी सुदृढ, कुणी बारीक, कुणी रोकट, म्हणजे मला कळेच ना रेख काढायला गेले रेखी कधी कुणी बारीक तर कधी जाडी. आणि मग मी विचार केला मी कितीही चांगली काढलेली तरी मग कंपॅरिझन होणार दोषींशी, नको आपल्याला हे करणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी तोही विचार सोडून दिला आणि असं ठरवलं की शेजारचे म्हणतील ही जी ना कला जी आहे ही बोटात असावी लागते, तोंडात असून चालत नाही ना, असं नावं ठेवलेलं आपल्याला. म्हणून मी तोही विचार सोडला आणि इतका विचार केल्यावर मला जमायला झालं. म्हणून जरा स्वयंपाकघरात लाडू खाल्ला आणि